നമസ്കാരം. 9ാം തരം സെക്കൻഡ് ടേം ഹിന്ദി പരീക്ഷയ്ക്ക് വരാവുന്ന ചോദ്യങ്ങളാണ് ഇവിടെ ചർച്ച ചെയ്യുന്നത്. ഏവർക്കും സ്വാഗതം. ഗാന്ധിജി की घड़ी चोरी चली गई, स्वयं प्रकाश लेख. ജൻ ജൻ കാ ചേഹര ഏക് കവിതയാണ് മുക്തിബോധാണ് എഴുതിയത്. ജൻ ജൻ കാ ചേഹര ഏക് മുക്തിബോധ് की कविता है. फुटबॉल के दिल का राजा लेख सोपान जोशी. ഫുട്ബോൾ കെ ദിൽ കാ രാജ സോപാൻ ജോഷി എഴുതിയ ലേഖനമാണ്. ഘർ പേട് ഔർ താരെ കി യാദ് മംഗലേഷ് ഡബ്രാൽ എഴുതിയ ലോകകഥയാണ്. ഘർ പേട് ഔർ താരെ കി യാദ് മംഗലേഷ് ഡബ്രാൽ. സഹി പ്രസ്താവ ചുൻകർ ലിഖേം. ഇങ്ങനെ ചോദിച്ചാൽ गांधी जी उच्च विचार और सादा जीवन के उपासक थे. गांधी जी ने दुनिया भर के मनुष्यों को समान माना. गांधी जी सत्य एवं अहिंसा का पालन करते थे. गांधी जी हमेशा सरल जीवन बिताते थे. गांधी जी के विचार और व्यक्तित्व आज भी प्रासंगिक हैं. ഗാന്ധിജിയുടെ വാച്ച് മോഷണം പോയതുമായി ബന്ധപ്പെട്ട് പത്രവാർത്ത വന്നാൽ എഴുതേണ്ടത് ഇങ്ങനെയാണ്. അപ്പോൾ ഹെഡിങ് ശീർഷകം ഉണ്ടായിരിക്കണം. ഗാന്ധിജി की घड़ी चोरी हो गई. അവിടെ സ്ഥാൻ വേണം. कल गांधीजी की प्रिय घड़ी चोरी हो गई. वे रेलगाड़ी में आ रहे थे. यह चोरी कल रात हुई. वो बहुत पुरानी घड़ी थी और उनको बहुत प्रिय थी. घड़ी को एक सुरक्षित स्थान पर रखा गया था, लेकिन चोरों ने उस सुरक्षा को भेदते हुए घड़ी चुरा लिया. पुलिस ने घटना की जांच शुरू कर दी है. आश्रम के प्रवक्ता ने कहा, हम इस घटना से अत्यंत दुखी हैं. ये घड़ी गांधी जी के सिद्धांतों और उनके जीवन की गवाही है. ഗാന്ധിജിയെ ടീ പാർട്ടിക്കായി ക്ഷണിച്ചപ്പോൾ മൗണ്ട് ബാറ്റണും ലേഡി മൗണ്ട് ബാറ്റണും തമ്മിലുള്ള സംഭാഷണം, അത് കഴിഞ്ഞിട്ട് അന്ന് മൗണ്ട് ബാറ്റൺ എഴുതുന്ന ഡയറി, അതാണ് ഈ രണ്ട് ചോദ്യങ്ങൾ. ഈ ചോദ്യങ്ങൾ വന്നാൽ എങ്ങനെ എഴുതേണ്ടത് നോക്കാം. വാർത്താലാപാണ്. ലേഡി മൗണ്ട് ബാറ്റൺ ഓർ ലോർഡ് മൗണ്ട് ബാറ്റൺ. ലേഡി മൗണ്ട് ബാറ്റൺ, ഗാന്ധിജി चाय पिएंगे या दूध. माउंट बैटन, लगता है कि वे चाय पिएंगे. लेडी माउंट बैटन, वे मांसाहारी हैं या शाकाहारी. माउंट बैटन, शायद वे शाकाहारी होंगे. लेडी माउंट बैटन, वे कुर्सी पर बैठकर नाश्ता करेंगे या फर्श पर बैठकर. माउंट बैटन, हाँ, वे कुर्सी पर बैठकर नाश्ता करेंगे. लेडी माउंट बैटन, रसोइये का ब्राह्मण होना ज़रूरी है या कोई भी चलेगा. माउंट बैटन, आपकी मर्जी. लेडी माउंट बैटन, उनको नाश्ते में क्या खाना पसंद है. माउंट बैटन, पता नहीं, नाश्ता बढ़िया होना चाहिए. लेडी माउंट बैटन, ठीक है. ലോർഡ് മൗണ്ട് ബാറ്റൺ എഴുതിയ ഡയറി. താരീഖ്, ഡയറി എഴുതുമ്പോൾ താരീഖ് നിർബന്ധമാണ്. താരീഖ് എഴുതണം. ആജ് കാ ദിൻ ഭൂൽ നഹീ സക്താ. मैंने गांधी जी को चाय पर बुलाया. आराम कमरा 1 घंटा पहले से कूलर चलाकर ठंडा कर लिया. हमारी बातचीत शुरू हुई. बीच में
गांधी जी ने रूम कूलर बंद करवाया। बातें होती रही, लेकिन उन्होंने कोई खास रुचि नहीं ली। मैंने कारण पूछा तो वे बोले, रास्ते में रेलगाड़ी में उसकी पुरानी घड़ी चोरी हो गई। नाश्ते की बारी आई, लेकिन वह तो अपना नाश्ता साथ लाया था। मुझे समझ नहीं आता कि इस छोटे से आदमी में इतनी ताकत कैसे आती है। अर्थം നോക്കാം. अफसोस जाहिर करना, दुख प्रकट करना, शानदार मौका, भव्य अवसर, मज़ा किरकिरा करना, आनंद नष्ट करना. ജൻ ജൻ കാ ചെഹ്റ ഏക് മുക്തിബോധിൻ്റെ കവിതയാണ്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ മുഴുവൻ പേര് ഗജാനൻ മാധവ് മുക്തിബോധ് എന്നാണ്. ഈ വരികൾ തന്നിട്ട് ഇതിൻ്റെ ആശയം എഴുതാൻ ചോദിച്ചേക്കാം. നന്നായി വായിക്കണം. ഏത് വരിയാണോ ചോദിക്കുന്നത് അതിനു മുമ്പ് ആരാണോ ആ കവിത എഴുതിയത് കവിയെക്കുറിച്ചിട്ട് കവി പരിചയം എഴുതേണ്ടതാണ്. हिंदी के विख्यात कवि मुक्तिबोध की सुंदर कविता है जन जन का चेहरा एक. कवि का पूरा नाम है गजानन माधव मुक्तिबोध. इस कविता में कवि कहते हैं, मानव चाहे किसी भी देश के हों, उन सब की बुनियादी समस्याएं समान हैं. उन समस्याओं के विरुद्ध उनका संघर्ष भी समान है. यानी आशय में कवि कहते हैं कि दुनिया के किसी भी प्रदेश का हो, मानव की समस्याएं सब कहीं समान है. गरीबी, भूख, बीमारी आदि समस्याओं से सभी देशों की जनता समान रूप से पीड़ित है. कवि व्यक्ति को किसी देशवासी के रूप में नहीं बल्कि विश्व मानव के रूप में देखता है. ഈ വരികൾ തന്നിട്ട് ഇതിൻ്റെ ആശയമാണ് ചോദിക്കുന്നതെങ്കിൽ നേരത്തെ ഞാൻ പറഞ്ഞു കവിപരിചയം നമ്മൾ എഴുതേണ്ടതാണ്. എന്നിട്ട് വേണം ഈ ആശയം എഴുതാൻ. कवि कहते हैं कि दुनिया के किसी भी हिस्से में रहने वाली आम जनता एक ही तरह से शोषण का शिकार होती है. इसलिए शोषण के खिलाफ लड़ने वाली आवाज़ें भी एक जैसी होती हैं. शोषित जनता के मन में अच्छे सपने देखने की चाहत भी एक जैसी होती है. शोषण का अंत ही उसका लक्ष्य है. अन्याय के विरोध में आवाज़ उठाने वालों का एक लक्ष्य है. ഈ ആശയത്തിൻ്റെ വരികൾ നോക്കാം. जोश में यूं ताकत से बंधी हुई मुट्ठियों का एक लक्ष्य है. शोषितों के सपने का जलता लाल सितारा एक है. वरिകൾ നോക്കാം. जलता हुआ लाल की भयानक सितारा एक, उद्दीपित उसका विकराल सा इशारा एक. നോക്കൂ, कवि ने गंगा, इरावती, नील नदी आदि कई नदियों का जिक्र किया है. ये नदियाँ अलग अलग प्रदेशों से होकर बहती हैं. उनके किनारे रहने वाले लोग भले ही एक दूसरे से अलग हों, लेकिन उनकी समस्याएं और वेदना एक जैसी है. इसलिए कवि ने नदियों के प्रवाह को जीवन के प्रवाह से जोड़ दिया है. कवि ने नदियों के प्रवाह को जीवन के प्रवाह से क्यों जोड़ा होगा? मानव जीवन नदियों से जुड़ा है. मानव संस्कृति का उदय और विकास नदियों के तट पर हुआ था. इसलिए नदियों के बहाव को जीवन का प्रवाह कहा है. गंगा भारत, नील मिस्र, इरावती म्यांमार,
ആമസോൺ दक्षिण अमेरिका। सही मिलान करें। जनता के चेहरे की झुर्रियाँ, जनता की वेदना, बंधी हुई मुट्ठियाँ, जनता का संघर्ष, जलता हुआ सितारा, जनता का विरोध, अपार अगुलाती जिंदगी की धारा, जनता की प्रतीक्षा। सही मिलान करे ഈ ചോദ്യം ഇങ്ങനെ വന്നേക്കാം. दुनिया के सभी भूखंडों की गिलियों की धूप समान है। दुनिया के हर कोने में जीने वाली आम जनता के चेहरे समान हैं। दुनिया के हर आदमी के चेहरों पर पड़ी झुर्रियाँ समान हैं। दुनिया की हर नदियों की धारा समान है। പോസ്റ്റർ വന്നാൽ അന്താരാഷ്ട്രീയ ഏകതാ ദിവസവുമായി ബന്ധപ്പെട്ട് ഏകതാ ദിവസ് ഇതുമായി ബന്ധപ്പെട്ടൊരു പോസ്റ്റർ വന്നാൽ ഇങ്ങനെയാണ് പോസ്റ്റർ തയ്യാറാക്കേണ്ടത്. അന്താരാഷ്ട്രീയ ഏകതാ ദിവസ് 20 दिसंबर, एकता हमारी शक्ति, देश अलग है, वेश अलग है, भाषा अलग है, रूप अलग, पर हम सब संतानें एक धरा की, अनेकता में एकता, दुनिया की ताकत. അടുത്ത അധ്യായം നോക്കാം. ഫുട്ബോൾ കെ ദിൽ കാ രാജ. സോപാൻ ജോഷി എഴുതിയ ലേഖനമാണ് ഫുട്ബോൾ കെ ദിൽ കാ രാജ. പെലെയെക്കുറിച്ച് ഒരു ഷോർട്ട് നോട്ട് എഴുതാൻ പറഞ്ഞാൽ ഇത് എഴുതേണ്ടതാണ്. നന്നായി വായിക്കുക. ഈ പാരഗ്രാഫ് നന്നായി വായിക്കണം. വളരെ കൂടുതൽ ചോദ്യം ഇതിൽ നിന്ന് വരാൻ സാധ്യതയുണ്ട്. നന്നായി വായിക്കുക. उनके समय में और उसके बाद कमाल के कई खिलाड़ी हुए. अर्जेंटीना में अल्फ्रेडो डी स्टीफानो और बाद में डिएगो माराडोना और लियोनेल मेसी. हंगरी के फेरेंज पुस्कास, जर्मनी के फ्रांस बेकनबावर, हॉलैंड के योहान क्राइफ. ब्राज़ील में तो गजब के खिलाड़ियों का तांता लगा रहा है. सर्वश्रेष्ठ खिलाड़ी कहलाने का इनमें से हर एक का मजबूत दावा है. लियोनेल मेसी अर्जेंटीना के खिलाड़ी हैं. योहान क्राइफ हंगरी के खिलाड़ी हैं. माराडोना अर्जेंटीना के खिलाड़ी हैं. फ्रांस बेकनबावर जर्मनी के खिलाड़ी हैं. गैरिंजा ब्राज़ील के खिलाड़ी हैं. योहान क्राइफ हॉलैंड. माराडोना अर्जेंटीना. ഫ്രാൻസ് ബെക്കൻബവർ ജർമ്മനി. ഗരിഞ്ച ബ്രാസീൽ. ഈ പാരഗ്രാഫും വളരെയധികം ശ്രദ്ധിക്കേണ്ട ഒരു പാരഗ്രാഫാണ്. വളരെ നന്നായി വായിക്കണം. फिर फुटबॉलर पेले को घेर का राजा क्यों कहते हैं? 29 दिसंबर 2022 को 82 साल की उम्र में उनकी मृत्यु हुई. ब्राज़ील में उनकी शव यात्रा 13 किलोमीटर लंबी थी. अंतर्राष्ट्रीय फुटबॉल से वे 50 साल पहले रिटायर हो गए थे. क्लब के खेल से 1977 में 1940, 1940, 1958, 1958, 1962, 1962, 1970, 1970, 1974, 1974, 1977, 1977, 2022, 2022 അല്ലെങ്കിൽ 2022. घर पेड़ और तारे की याद. മംഗലേഷ് ഡബ്രാൾ എഴുതിയ ലോകകഥയാണ്. ലോകകഥ. ഘർ പേഡ്
और तारे की याद സഹി കാ നിഷാൻ ലഗായേ. ശരിയായ വാക്യങ്ങളാണ് ഈ പാഠഭാഗവുമായി ബന്ധപ്പെട്ട് തന്നിരിക്കുന്നത്. നോക്കാം. ഭായി ബഹൻ കോ മാതാപിതാ കി ബഹുത് യാദ് ആത്തി ഹെ. ആ വാക്യം ശരിയാണ്. ബച്ചോं के घर के सामने सनोबर का पेड़ था. ആ വാക്യവും ശരിയാണ്. अभिभावकों के पास आते समय लड़का 6 साल का था. മൂന്നാമത്തെ വാക്യം തെറ്റാണ്. അഭിഭാവകോं के पास आते समय लड़का 8 साल का था ശരിയായ വാക്യം. അങ്ങനെയാണ് വേണ്ടത്. 6 വയസ്സ് സഹോദരിക്കായിരുന്നു, ആൺകുട്ടിക്ക് 8 വയസ്സായിരുന്നു. സനോബർ കെ പേട് പർ സുബഹ ദോ പക്ഷി ഗാത്തെ ഹെ. ശരിയാണ്. ബച്ചെ മാതാപിതാ കോ ബോൽ നഹീ സക്തേ थे. ആ വാക്യവും ശരിയാണ്. അഭിഭാവക് ബച്ചോं को घर लौटने से मना कर रहे थे. ആ വാക്യവും ശരിയാണ്. ഭായി ബഹനെ ഘർ ലൗട്ട്നെ കി ജിദ് ചോട് ദി. ആ വാക്യം തെറ്റാണ്. അവർക്ക് എന്താണ്, വീട്ടിൽ തിരിച്ചു പോകണമെന്നാണ് ആഗ്രഹം ഉണ്ടായിരുന്നത്. ആ ആഗ്രഹം ഒരിക്കലും അവർ ഉപേക്ഷിച്ചില്ല. നന്നായി വായിക്കുക. ഭായി ചരിത്ര ചിത്രം ചോദിച്ചേക്കാം. ഭായി കാ ചരിത്ര ചിത്രം. मंगलेश डबराल की कहानी घर पेड़ और तारे की याद का एक मुख्य पात्र है भाई. युद्ध में 8 साल की उम्र में परिवार से बिछड़ जाने पर भी वो अपने 6 साल की बहन का रक्षक बना. घर वापसी की तीव्र इच्छा और दृढ़ संकल्प उसे चुनौतियों का सामना करने की प्रेरणा देते हैं. भाई का अपनी बहन के प्रति गहरा स्नेह है. वो हमेशा उसका साथ देता है और उसे प्रोत्साहित करता है. छोटे होने पर भी भाई सूझबूझ का परिचय देता है और चुनौतियों का सामना करने के लिए योजना बनाता है. कठिन परिस्थितियों में भी वो हार नहीं मानता. ഇങ്ങനെ ഒരു പാരഗ്രാഫ് തന്നിട്ട് അതുമായി ബന്ധപ്പെട്ട ചോദ്യം വരാൻ സാധ്യത കൂടുതലാണ്. നന്നായി വായിക്കണം ഈ പാരഗ്രാഫ്. भाई बहन की मुलाकात किससे हुई? सब्जी छीलने वाली लड़की से भाई ने क्या पूछा? लड़की ने भाई बहन को कहाँ भेज दिया? പാത്ര കഥൻ മനോഭാവ്. ഇങ്ങനെ ചോദ്യം വന്നാൽ ഇവിടെ നമുക്ക് നോക്കാം. പാത്ര ഭായി. ഭായി എന്ത് പറയുന്നു? ഭായി പറയുന്നു അബ് ഹമേ അപ്ന ഘർ മിൽ ഗയാ ഹെ, ഹമാരി ഭട്കൻ ഖതം ഹോ ഗയി ഹെ. ഇവിടെ സഫലത പർ ഖുഷി ആണ് ഉചിതമായത്. ഇവിടെ രണ്ടാമത് അഭിഭാവക്, ഗാർഡിയൻ പറയുന്നു, അവിടുത്തെ രക്ഷിതാക്കൾ പറയുന്നു ഘർ ലൗട്ടെ ഹുയെ തും മുസീബത്ത് മേം ഹി പടോगे. ഭായി ബഹൻ കെ ഭവിഷ്യ പർ ആശങ്ക. ബഹൻ പറയുന്നു ഭായി ഹം ഘടി പഹാഡിയോं पर कैसे पहुंचेंगे? रास्ते की बाधाओं का डर. माँ अम्मा പറയുന്നു मुझे पता था कि आज कोई अच्छी बात होने वाली है. जीवन में खुशियों के लौट आने की प्रतीक्षा. പടുകഥയുമായി ബന്ധപ്പെട്ട ചോദ്യം വരികയാണെങ്കിൽ, ഇപ്പോൾ നാം മുമ്പ് തന്ന പാരഗ്രാഫുമായി ബന്ധപ്പെട്ട പാരഗ്രാഫ് തന്നിട്ട് അതിനൊരു പടുകഥ തയ്യാറാക്കാനാണ് ചോദിക്കുക. അപ്പോൾ എഴുതേണ്ടത് ഇങ്ങനെയാണ്. പടുകഥ എഴുതുമ്പോൾ വേണ്ട കാര്യങ്ങളാണ്. ഇത് നന്നായി ഒന്ന് വായിക്കണം, മനസ്സിലാക്കണം. വഹാം ഗാത്തെ ഹെ, പക്ഷി വഹാം ഗാത്തെ ഹെ, ദോ പ്യാരെ പക്ഷി വഹാം ഗാത്തെ ഹെ, ഹർ സുബഹ ദോ
प्यारे पक्षी वहाँ गाते हैं। सनोबर का पेड़ है, एक बड़ा सा सनोबर का पेड़ है। घर के सामने एक बड़ा सा सनोबर का पेड़ है। मेरे पिता के घर के सामने एक बड़ा सा सनोबर का पेड़ है। चौराहे पर पहुँचे, वे एक चौराहे पर पहुँचे। एक दिन वे एक चौराहे पर पहुँचे। चलते चलते एक दिन वे एक चौराहे पर पहुँचे। पक्षियों को देखा, दो छोटे पक्षियों को देखा। उन्होंने दो छोटे पक्षियों को देखा। अचानक उन्होंने दो छोटे पक्षियों को देखा। उड़ गई, नींद उड़ गई। रातों की नींद उड़ गई। उनकी रातों की नींद उड़ गई। कोई उम्मीद नहीं है, खुशी की कोई उम्मीद नहीं है। दिल में खुशी की कोई उम्मीद नहीं है। हमारे दिल में खुशी की कोई उम्मीद नहीं है। फुटबॉल के दिल का राजा, लेख का अंश पढ़ें और 1 से 4 तक के प्रश्नों के उत्तर लिखें. അപ്പോൾ ഈ പാരഗ്രാഫ് തരും, അതായത് ടെക്സ്റ്റ് തരും, ഒരല്പം ചെറിയൊരു ഭാഗം ടെക്സ്റ്റ് തന്നിട്ട് നമുക്ക് അതുമായി ബന്ധപ്പെട്ട ചോദ്യമാണ് ചോദിക്കുക. നോക്കാം. 1958 में ब्राज़ील की पहली विश्व कप विजय के समय पेले कितने साल के थे? 17 साल. 1958 में ब्राज़ील की पहली विश्व कप विजय की प्रतियोगिता में सबसे बढ़िया खिलाड़ी कौन थे? डीडी. 3 विश्व कप जीतने वाले एकमात्र खिलाड़ी कौन है? അവിടെ कौन है എന്ന് വായിക്കണം. पहले सही विकल्प चुनकर लिखें. जिन्हें, जो प्लस को, जो प्लस के, जो प्लस का, जो प्लस को എന്നാണ് ശരിയായ ഉത്തരം. जिनको, जिन्हें. ജൻ ജൻ കാ ചെഹര ഏക്. അതിലെ 2 വരികൾ തന്നിട്ട് ചോദ്യം ഇങ്ങനെ വന്നേക്കാം. इन पंक्तियों का आशय क्या है? उत्तरम दुनिया भर में शोषण के विरुद्ध लड़ने वाले सब एक दल में हैं, एक पक्ष में हैं. उनका लक्ष्य और मार्ग एक है. जनता शब्द से कवि का क्या संकेत है? आम जनता, साधारण जनता. जनता का दल, जनता का पक्ष आदि से कवि का संकेत किसकी ओर है? आम जनता के पक्ष और दल की ओर संकेत किया गया. आम जनता निरंतर शोषण के शिकार है. बंधी हुई मुट्ठियाँ किसका प्रतीक है? अन्याय के प्रति उठने वाले विरोध का प्रतीक है. चेहरे पर पड़ी हुई झुर्रियों का रूप एक किसकी ओर संकेत करता है? मन की वेदना. वाक्य लिखें അല്ലെങ്കിൽ സഹി പ്രസ്താവ് ചുൻകർ ലിഖേം. ശരിയായ പ്രസ്താവനകൾ തിരഞ്ഞെടുത്ത് എഴുതാൻ വേണ്ടി ചോദിച്ചാൽ ഇത് പെലെയുടെ പാഠഭാഗവുമായി ബന്ധപ്പെട്ടാണ്. ब्राज़ील में गोरे और काले लोग रहते थे. पेले 5 फुट 8 इंच का आदमी था. पेले अफ्रीकी मूल के काले रंग का खिलाड़ी था. अफ्रीकी मूल के काले वर्ण के लोगों का अपमान होता था. पेले बचपन में भयानक गरीबी के शिकार थे. पेले फुटबॉल के लोकप्रिय खिलाड़ी थे.
पेले ने कड़े अभ्यास से अपने शरीर को मजबूत बनाए रखा. പാരഗ്രാഫ് തന്നിട്ട് അതുമായി ബന്ധപ്പെട്ട ചോദ്യങ്ങൾ ചുവടെ കൊടുത്തിട്ടുണ്ട്. ഇതിൽ നിന്ന് ചോദ്യങ്ങൾ വരാൻ സാധ്യത കൂടുതലാണ്. നന്നായി ശ്രദ്ധിക്കണം, നന്നായി വായിക്കണം എല്ലാവരും. സമാനാർ ശബ്ദം സെ ജോഡേ ബനായെ ചേരുംപടി ചേർക്കേണ്ടതാണ്. നന്നായി വായിക്കുക. സാർത്ഥക വാക്യമേ ബദലെ. ഇങ്ങനൊരു ചോദ്യം പ്രാവശ്യം വരാൻ സാധ്യത കൂടുതലാണ്. ഗാന്ധിജി ചായ് പിയേങ്കെ യാ ദൂത്, അങ്ങനെയാണ് അത് വേർതിരിച്ച് എഴുതേണ്ടത്. വീണ്ടും ഗണ്ണിക തന്നിരിക്കുന്നു. ചുവടെ ചോദ്യം മേരി, मैं प्लस की मेरी. गांधी अपनी घड़ी कहाँ टांगे रखते थे. പാരഗ്രാഫ് വായിക്കുക, ചോദ്യോത്തരം കണ്ടെത്തി എഴുതണം. വിശേഷം ശബ്ദ ചുൻകർ ലിഖ്. ഇവിടെ പുരാനി എന്നാണ് വിശേഷം. വാക്യ പിരമിഡ് ഉണ്ടാവും. നന്നായി വായിക്കണം, നന്നായി ശ്രദ്ധിക്കുക. गांधी के अफसोस होने का कारण क्या था. गांधी की घड़ी चोरी हो गई. इस विषय पर रिपोर्ट समाचार तैयार करें. ഈ ചോദ്യം 100% വരാൻ സാധ്യതയുണ്ട്. പത്രവാർത്ത. അതുപോലെ ഗാന്ധിജി ആദ്യമായി കണ്ടുമുട്ടിയപ്പോൾ വൈസ്രോയി എഴുതിയ ഡയറി, അല്ലെങ്കിൽ ചാർ സഹി പ്രസ്താവ് ചുൻകർ ലിഖേം, ഇങ്ങനെയുള്ള ചോദ്യവും വന്നേക്കാം. ഇത് നന്നായി വായിക്കണം. പലതവണ വായിച്ചിട്ട് ശരി ഉത്തരം ഏതാണെന്ന് നിങ്ങൾ തന്നെ സ്വയം തിരിച്ചറിയുക, കണ്ടെത്തി എഴുതുക. വീണ്ടും ജൻജൻ കാ ചെഹ്റയേക്ക് വരികൾ തന്നു. അതുമായി ബന്ധപ്പെട്ട ചോദ്യം വന്നിരിക്കുന്നു. ഗജാനൻ മാധവ് മുക്തിബോധൻ്റെ കവിതയാണ്. സമാനാശയ വാലി പങ്ക്തിയാൻ ചുൻകർ ആശയം തന്നു. അതിൻ്റെ വരികൾ കണ്ടെത്തി എഴുതണം. കവി അവർ കവിതാക്ക പരിചയത്തെ ആശയം എഴുതാനാണ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. ആശയം നമ്മൾ നേരത്തെ ചർച്ച ചെയ്തിട്ടുണ്ട്. സഹി മിലാൻ കരെ, നമ്മളിതും പഠിച്ചിട്ടുണ്ട്. നന്നായി വീണ്ടും വായിക്കുക. പെലെ എന്ന പാഠഭാഗത്തിലെ ഈ പാരഗ്രാഫ് നന്നായി വായിക്കണം, പലതവണ വായിക്കണം. വരാൻ സാധ്യത കൂടുതലാണ്. पेले का जन्म किस साल में हुआ था. अंतर्राष्ट्रीय फुटबॉल से पहले कब रिटायर हो गए थे. पेले की मृत्यु कब हुई थी. मरते वक्त उनकी आयु कितनी थी. पेले की शव यात्रा की विशेषता क्या थी. क्लब के खेल से पेले कब रिटायर हो गए थे. വീണ്ടും നമ്മുടെ ഘർ പേട് താരേക്ക് യാദ് എന്ന പാഠഭാഗത്തെ പാരഗ്രാഫാണ്. വരാൻ സാധ്യത കൂടുതലുണ്ട്. നന്നായി വായിക്കണം.